गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमेशानं गोविंदं गोपिकाप्रियं. ओम श्री गुरुभ्यो नमः. आम्ही अधिक मासांतू कसन कसन व्रत आचरण करेत म्हणून सांगून आम्ही चिंतन करून घेऊन आयलीची तंतू एक कसने व्रत सांगतात कसन म्हळ्यारी उपवासाक अत्यंत होड महत्व सांगिलस. अधिक मासांत आमकां शुक्ल पक्षांतू कृष्ण पक्षांतू एकादशी मिळता तंतू आम्ही उपवास करेत. त्या नैत आम्ही कशी उपवास व्रत करेत म्हणून सांगून पद्मपुराण आमकां उल्लेख करता. उपवास व्रतं कुर्यात् सर्वकामफलाप्तये मासोपवासं वा कुर्यात् पक्षेतु उपवासकः. म्हणताना सगळे मासभर पर्यंत आम्ही उपवास करेत म्हणून सांगून अशक्त जाल्यारी एक पक्ष जाल्यार समेत उपवास कराची म्हणून सांगून घेऊ म्हणजे 15 दिवस कराती म्हणून सांगून म्हणलस. अशी नित्य निरंतर आम्ही एक देवाला आराधन करून कशी पुण्य संपादन करताच की तशी उपवास करून आम्ही एक देवाले अनुग्रह संपादन केलेले. मात्रान नरोबा यदि वा नारी कुमारी वा कुमारकः ज्वरवानमत वृद्धो वा विधवा तु विशेषतः एकेनापि उपवासेन कृतकृत्यो भवेदिह. म्हणताना हक्क उपवास कोण कोण करका म्हणून म्हणता ती. नरोबा यदि वा नारी पुरुष वर्गाने करेत, स्त्री वर्गाने करेत, सन्न चेरडुवाने करेत अथवा वृद्ध दावन असलेले करेत. कितले तार सांगला म्हणून सांगणारी एकलं रोगी दावन असल्यार समेत तांनी जाल्यार समेत एक दिवस पुणी उपवास केलेल मात्रान देवाले विशेष अनुग्रह मेळता म्हणून सांगिलस. अशें करून घेवन आम्ही हे अधिक मास प्राप्त जालेले तेन्ना नित्य निरंतर आम्ही देवाल अनुग्रह कशी संपादन करता की तशीची एक दिवस पुणी उपवास करून घेवन अशक्त जावन आशिल्ल्यान एक दिवस करेत. नाही जाल्यारी आमकां मेळत तसले 2 एकादशस त्या नैता विशेष जावन एक दिवस उपवास की अथवा कितले आमकां करचेक शक्त जावन आसा आमी तितले संदर्भ पर्यंत आमी उपवास वचून घेवन देवाले अनुग्रहाक पात्र जावन अधिक मासांतू अधिक जावन पुण्य आमी स्वीकार करुया म्हणून सांगून देवाले सन्निधानांतू हे 2 उत्तर अर्पण करता. श्री कृष्णार्पणमस्तु.